Hi guys, welcome to my channel and welcome to my vlog again. सो आज मी हा व्लॉग बनवते कारण आज आम्ही जाणार आहे गावाला. माझ्या गावी आम्ही फर्स्ट टाइम आफ्टर मॅरेज जाणार आहे. सो त्या निमित्ताने मी हा व्लॉग शूट करते आहे. देन बघू आता काय काय होते. सो आम्ही आज गावाला जाणार आहे फर्स्ट टाइम आफ्टर मॅरेज. त्या निमित्ताने मी हा व्लॉग शूट करणार आहे. ॲक्च्युली मी जाऊन आली आहे माझ्या गावी आफ्टर मॅरेज, बट आम्ही सोबत आज फर्स्ट टाइम जाणार आहे. मी फर्स्ट टाइम माझ्या आहोंना आमच्या गावी घेऊन जाणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दिस. बाय बाय. सो येस गाईज, आता मी हेअर वॉश वगैरे केलं अँड हेअर वॉश करून मी थोडंसं सिरम अँड ऑन लावलं. सिरम चांगलं असतं हेअर्ससाठी आपल्या, बिकॉज जे आपले फ्रीजी हेअर्स वगैरे असतात तर ते फ्रीज फ्री होतात आणि छान असतं. इट्स गुड फॉर आवर हेअर्स अँड त्यामुळे सिरम डेली नाही प्रिफर करणार मी, बिकॉज माझी मम्मी बोलते की हे डेली लावलं तर हेअरफॉल वगैरे होतो. सो मी पण डेली नाही असं गरज पडत माझ्या हेअर्ससाठी. सो मी कधीतरी लावते बिटवीन 15 days वगैरे. सो येस, आणि या दिवसात थोडंसं हेअरफॉल अँड हेअरमध्ये डॅन्ड्रफ्स वगैरे होतो, त्यामुळे थोडंसं 2-3 दिवसांनी हेअर वॉश केला पाहिजे. सो या मी हेअर वॉश वगैरे केला आहे अँड आता आम्ही जे गावाला जाणार आहे. सो आम्ही गावाला जायचा असं काही प्लॅन केला नव्हता. ॲक्च्युली हा लास्ट मोमेंट प्लॅन झाला आहे अँड आम्ही निघालो आहे गावाला. दॅट इज अ रिझन. आमचा प्लॅन होता की आम्ही 7-8 days अँड ऑल छान असं जावं गावी, बिकॉज आम्हाला सगळ्यांनी माझ्या नातेवाईकांनी सगळ्यांनी बोलवलं होतं, इन्व्हाइट केलेलं की या. सो आफ्टर 1 year पण आम्हाला जाता नाही आलं, बिकॉज असतात काही रिझन्स असतात, फॅमिली फंक्शन्स अँड ऑल. सो त्याच्यामुळे नाही जाता येत आणि वीकेंड वगैरे त्यामध्येच निघून जातो. बाकी बर्थडेज, ॲनिव्हर्सरीज अँड ऑल सगळं काही असतं. सो नाही होत, ठीक आहे. बट आता झाला आमचा प्लॅन, आम्ही चाललोय गावाला, आम्ही दोघं सोबत चाललोय. सो या त्यानिमित्त मी ब्लॉग स्टार्ट केला त्यासाठीच. बघू आता आम्ही गावी जाणार आहे तर काय करणार. ॲक्च्युली आम्ही 2 days चाललोय. लेट सी, बिकॉज आम्ही फॉर सेफ्टी पर्पज 2 दिवसाच्या वीकेंड तर आलाय, बट आफ्टर दॅट आम्हाला जर राहावं लागलं तिथं काही रिझन झालं तर आम्ही लॅपटॉप वगैरे कॅरी करणार आहे सोबत. त्यामुळे म्हणजे कामाचा काही इश्यू येणार नाही. अँड लेट सी आम्ही काय करू काय नाही हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दिस ऑल. आम्ही आता प्लॅन करतोय 2 दिवसात, बघू कुठं जाता येईल, बट डोंट नो काय होईल काय नाही. आणि मी ब्लॉग किती शूट करू शकेल हे पण मला माहिती नाहीये, बट जस्ट मी स्टार्ट केलंय. लेट सी काय होतंय. आणि हा माझा टेडी आहे, क्यूटूसा. हा छोटूसा आहे आणि हा क्यूटूसा आहे. आणि हे माझे फ्रेंड्स आहेत दोघं. सो या आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे ह्याच्याकडून पण. अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल, आणि त्यामुळे तुम्हाला चांगले ब्लॉग्स बघायला भेटतील आणि मला पण शूट करायला आवडेल. आणि काही आयडियाज तुम्ही पण द्या मला, कमेंट्स करा. त्या निमित्ताने मी काहीतरी वेगळं नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल आणि मी पण शिकेल काहीतरी. सो लेट सी. सो आता मी सगळं माझी पॅकिंग वगैरे आणि थोडंसं माझं ऑफिसचं वर्क आहे ते सगळं कम्प्लीट करणार आहे. घरातलं तर मी सगळं आवरून घेतलं फटाफट. सो पॅकिंग वगैरे सगळं करायचंय. माझ्या हस्बंडने तर पहिलाच करून ठेवली त्यांची पॅकिंग, बट माझी बाकी आहे, त्यामुळे मी माझी पॅकिंग करणार आहे. अँड आफ्टर दॅट मी डायरेक्टली त्यांना स्टेशनवर भेटणार आहे. आम्ही दोघं सोबत नाही, डायरेक्टली ते स्टेशनला येणार आहे, मी घरून स्टेशनला जाणार आहे. अँड देन आम्ही दोघं गावाला निघणार आहे. अँड तिथं पण आम्ही कोणाला सांगितलं नाही आहे ॲक्च्युली की आम्ही येतोय. सो लेट सी काय होतंय काय नाही. आणि या सो दॅट्स इट, एवढंच होतं. आता मी पुढं काय करणार आहे ते सगळं शूट करेल. अँड काय मी ब्लॉग शूट करेल की नाही माहिती नाही, बट काही क्लिप्स वगैरे मी शूट केल्या तर मी ते टाकेल ह्याच्यामध्ये. अँड ओके, दॅट्स इट. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड स्टे ट्यून. बाय. सो गाईज स्टे ट्यून बोलायचं होतं ओनली. तुम्ही व्लॉग सोडून जाऊ नका, बघत राहा, कारण हा पुढं व्लॉग इंटरेस्टिंग पण होईल. लेट्स सी काय होतंय.
सो हाय गाईज, मी आता रेडी वगैरे झाली आहे. बॅग बिग वगैरे पॅक केली आहे मी. अँड आता मी निघतीये स्टेशनला जायला. आणि माझा लुक आणि आता ठीक आहे, मी रेडी झाली आहे. आणि आता आम्ही भेटणार आहे, मला माझे हस्बंड स्टेशनला भेटणार आहे. सो मी तिथून ट्रेन पकडणार आहे. अँड लेट्स सी की काय काय होतंय. मी इथून आता निघतीये घरून. माझं काम वगैरे मी आवडलं. आफ्टर दॅट मी थोडं टिफिन खायला आम्हाला घेतलंय काहीतरी, कारण ते डायरेक्टली येणार आहे जॉबवरून, तर त्यामुळे त्यांना टिफिन घेतलाय. आणि येस, आम्ही निघालोय. माझा आउटफिट आम्ही निघालोय. आणि लेट्स सी यू इन द ट्रेन. बाय. सो गाईज, आता आम्ही निघालो गावाला आमच्या. आणि हा बघा माझा नवरा. सो गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता इथं आलोय सोलापूर स्टेशनला पोचलो आम्ही. अँड अर्ली मॉर्निंग 5:30च्या आधीच ट्रेनने पोहोचवलं आम्हाला, ऑन टाईम होती. अँड आता आम्ही निघालोय घरी जायला. सो आता बाहेर जाऊन आम्ही रिक्षा वगैरे बघणार आहे, चेक करणार आहे. आणि तुला यायचं नाही तर नको येऊ. हा, देन आम्ही रिक्षा वगैरे चेक करतो आणि लेट्स सी, बघू. आणि घरी पोहोचून वगैरे ब्लॉग स्टार्ट करेल मी मे बी आता. तो गाईज, आम्ही फर्स्ट तर मला स्टेशन मधलं काही माहित नव्हतं. आणि फर्स्ट टाइम हा आलाय, त्यामुळे त्याला पण काही माहिती नाही. आणि मी हर टाइम मम्मी सोबत येते, त्यामुळे मला एवढं काही लक्षात नसतं. हे पण नाही माहिती ईस्ट मध्ये का वेस्ट मध्ये, स्वतःचं गाव विसरून गेली. नाही, असं काही नाही. मी मम्मी सोबत यायची, त्यामुळे एवढं लक्ष नाही देत आपण मम्मी सोबत आल्यावर. सो चाललोय आता आम्ही शोधत कसं का होईना. आणि पोचलो इथं. आता रिक्षा वगैरे बघू कसं काय जायचं, कारण ते पण मला माहिती नाहीये. आणि हा माझ्या भरोश्यावर आलाय. सो फायनली घेऊन आली मी याला आमच्या गावाला. सो हाय गाईज, आता आम्ही आलोय इथे माझ्या मावशीच्या घरी. आणि मी तुम्हाला रिझन बोललेली, तर हे रिझन होतं की ह्या माझ्या भावाला, छोट्या भावाला थोडासा हेल्थ इश्यू झालेला, तर त्याला ऍडमिट वगैरे केलेलं. आणि नाही, त्याला थोडंसं हेल्थ इश्यूमुळे त्याला ऍडमिट केलेलं. बट आता तो ठीक आहे, रेस्टवर आहे. बट आम्ही म्हटलं थोडंसं भेटून वगैरे जाऊ. आणि आम्हाला आता वीकेंड पण आलेलं, सॅटर्डे संडे. सो त्याला भेटायला आलेलो आम्ही. तर आता आम्ही निघालो सिद्धेश्वर मंदिरला दर्शन करायला. हा नाही येऊ शकत, बिकॉज त्याला रेस्ट सांगितलंय, त्यामुळे आम्ही ह्याला नाही घेऊन जाऊ शकत आहे. नेक्स्ट टाइम आम्ही जाणार आहे सोबत. आणि मॉर्निंग पासून पण आम्ही घरात होतो, ब्लॉग नाही केला, बिकॉज मॉर्निंगला आम्ही आलो सगळे, आम्ही गप्पा मारला आम्ही सगळ्यांनी. आणि त्याच्यानंतर थोडेसे रिलेटिव्ह ह्याला बघायला रिलेटिव्ह, मला भेटायला रिलेटिव्ह, सगळं चालू होतं मॉर्निंग पासून. सो आम्ही आता फ्री झालो आणि ते सगळं झालं. थोडंसं रेस्ट केला, मूवीज बघितला, आम्ही मज्जा केली. हा ना, आम्ही मूवी बघितली आम्ही दोघांनी. आणि त्याच बाकी सगळे झोपले होते. त्याच्यानंतर पण आलते भेटायला मला. नाही, आमचे फॅमिली मेंबर्स होते. आणि आम्हाला आता रिलेटिव्ह कडे भेटायला पण जायचंय. सो लेट्स सी आम्ही जाऊ की नाही जाऊ, किंवा 2-3 रिलेटिव्ह कडे जाऊन येऊ. माझी मावशी वगैरे ते सगळे इथेच राहतात, तो आम्ही बघू काय काय होतंय. आम्ही मंदिरात पण गेल्यावर ब्लॉग स्टार्ट करू. रिलेटिव्ह पण भेटतील, डोंट नो ते भेटतील की नाही, कारण आमच्याकडे एवढं नाही कोणी हे असतं ऍक्टिव्ह. सो लेट्स सी. तरी पण आम्ही त्यांना थोडंसं कॅप्चर करू आमच्या ब्लॉग मध्ये. सो थँक्यू. हाय, आम्ही नको. सो आम्ही जाऊ. सांग, मला सोडून जाऊ असं. हा, याला सोडून जाऊ, बट आम्ही जाऊ. आणि आता तिथे गेल्यावर आम्ही ब्लॉग. हो इकडे अहो या इकडे. माझे आहो तुझे जिजू. या, आम्ही दोघे चाललोय. ह्याला नाही घेऊन चाललोय, पण ह्याला रेस्ट करायचं म्हणून ह्याला घेऊन माझ्या. हा, तो त्याच्या. नाही, सांग तू तुझ्या. नाही, मी सांगते, तो त्याच्या वाईफ सोबत जाणार आहे. ठीक आहे, ओके. आम्ही मंदिरात गेल्यावर तुम्हाला भेटू. आता आम्ही निघालोय मंदिराला जायला. अँड चाललोय आम्ही. हा आहे माझा नवरा, ज्याला मी आमच्या गावात फिरवते आता. ऍक्च्युली आम्ही माझ्या गावात पण नाहीये, इथे सोलापूरमध्ये आहे. आम्ही सोलापूरला आलोय. सो मी
मी हे बोलत होती की ॲक्च्युली आम्ही सोलापूरमध्ये, माझ्या प्रॉपर गावात पण नाही आहे, माझं गाव इथून पण आतमध्ये आहे. बट आता आम्ही सोलापूरमध्ये फिरतोय. इथे आम्ही आता सिद्धेश्वर मंदिरला चालू, जसं की मी तुम्हाला सांगितलं ऑन द वे आहे. नवरा ज्याला मी आमचा सोलापूरशी फिरवती आहे, आमच्या गावी पण घेऊन जाणार आहे मी. बघू कसं होतंय, कारण आमच्या गावी जायला तेवढा टाईम नाही आहे आणि आमचं गाव इथून खूप आतमध्ये आहे. तिथंच आमचं शेत आणि घर सगळं वगैरे आहे, ते पण फिरवायचं आहे त्याला. पण बघू नेक्स्ट टाईम, किंवा कारण आम्ही आज असं काही यावेळेस असं काही प्लॅन नाही करून आलो आहे की आम्ही फिरणार वगैरे. लाईटिंग्स नाही आहे तिथे, कारण आम्ही टू व्हीलरवर फिरतो आहे. आणि मी हे बोलत होते की यावेळेस असं काही प्लॅन नव्हता, बट नेक्स्ट टाईम आम्ही येणार तेव्हा नक्की असं 7-8 दिवसाचा प्लॅन करून येणार. ॲक्च्युली आम्हाला तसंच यायचं होतं, बट यावेळेस असं काही झालं नाही. आम्ही घाईघाईमध्ये आलो आहे. तर बघू, जे पण फिरता येईल तर फिरू. म्हणजे फिरायचं नाही, बट हे सिद्धेश्वर मंदिर सोलापूरमधलं आणि आमचं देवस्थान आहे, त्यामुळे मला तिथं जायचंच आहे. तर आम्ही तिथं त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि त्याच्यानंतर तिथं दर्शन घेऊन झाल्यावर बघू. मी माझ्या मावशीच्या घरी जाणार आहे, तिथं कॅफेला पण जाणार आहे. लेट्स सी आता आम्ही जाऊ की नको नाही जाणार, कारण तिचं कॅफे इथून किती लांब आहे आय वॉज नो आयडिया. बट आय हॅव नो आयडिया, सॉरी आय हॅव नो आयडिया. बट लेट्स सी काय होते. आम्ही जाऊ नाही जाऊ, आता इथं मी दिसणार नाही तुम्हाला, प्रॅक्टिस तिथे. आणि निघाले आता आम्ही, सो आम्ही मंदिरात जाऊन भेटू तुम्हाला. आता आलो आहे मंदिरात, चाललो आहे, निघालो आहे, दर्शन करतो आहे. दर्शन करून आम्ही तुम्हाला भेटू. ही आहे मंदिराची एंट्रन्स. सो आम्ही इथे पार्किंग वगैरेची स्पेस आहे आणि इथं शॉप्स वगैरे आहेत आणि हे चप्पल स्टँड वगैरे इथं आहे. आणि हे आता फर्स्ट टाईम मी बघितलं, कारण लास्ट टाईम मी आलेलं तेव्हा असं काही नव्हतं. हे आहे, आम्ही आता चाललो आहे. ठीक आहे, भेटू आम्ही नंतर. चला चला चला, चालली माझी बायको फिरत. काय मंत्रीचं एंट्रन्स, हो मस्त बनवलं आहे आता. हे काही नव्हतं इकडे पहिले, हे सगळं इथं नव्हतं. फाउंटेन्स वगैरे पण बनवलेत वाटतं आता. हां, ते काय, हे काहीच नव्हतं तेव्हा, आत्ता हे सगळं केलं, पण छान केलं. जा पुढे जा. जेव्हा का इथे मंदिराच्या आतमध्ये हे जे तलाव आहे आजूबाजूने, तिथे बोटिंग वगैरे पण आहे. मे बी आता ते स्टार्ट नाही आहे. आता मंदिरात चाललो आहे आम्ही. गर्दी आहे थोडीफार, पण छान आहे मंदिर वगैरे. हे की नाही, मंदिर छान आहे ना. हां, हे मंदिरचं मिनिएचर बनवलेलं आहे. म्हणजे ते कसं बनणार आहे ना, कसं बनणार आहे की कसं बनलेलं आहे. नाही बनलेलं नाही, अजून पण त्याच्यामध्ये अजून पण हे अजून चालू आहे तो वर्किंग. हे काय हे चालू, हे इथे सगळे ना हे बनवतात. आता तू फ्रंट कॅमेरा चालू करून हे सगळं बनवतात इकडे. आता चल दर्शन घेऊन. सो गाईज, आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आम्ही आलो बाहेर आता मंदिराच्या. ही विभूती आहे आम्ही जे लावली आहे ती विभूती आहे. तिथे पण होतं ॲक्च्युली हा आमच्या सिद्धेश्वर देवांचा एक टीका टाईप असतो. जो आपण नॉर्मली तुळजाभवानी वगैरे यांचा तो भंडारा वगैरे असतो ना, तसं आमच्याकडे विभूती लावतात. सो ही आहे ती विभूती आणि मंदिर तुम्हाला दाखवतो. मंदिर हा आहे मंदिर, हे असं मंदिर आहे. अँड हे मंदिराच्या अवतीभोवती एवढं मस्त आहे ना इथे की हे रेनोव्हेशन चालू आहे ॲक्च्युली. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, हे रेनोव्हेशनचं सगळं चालू आहे इथे कामं. अँड अजून होईल हे काय इथे. आणि इथे सगळं आजूबाजूला अशी नदी वगैरे आहे मंदिराच्या. खूप सुंदर आहे हे, खूप थंड वातावरण वाटतं इकडे. आणि हे फाउंटेन्स यांनी स्टार्ट केलेले आहेत. ॲक्च्युली आधी हे सगळं नव्हतं एवढं,
बट आता ह्यांनी केलं आहे, करायला घेतलं आहे मंदिराला. खूप सुंदर सुंदर काय काय बनवत आहेत इथे आणि छान आहे. आणि हे तुम्ही जे ऐकतात ना बॅकग्राऊंडला म्युझिक, आणि मला ॲक्च्युली हे ऐकायला खूप आवडतं. सो आता आम्ही भेटतो तुम्हाला पुढं, काय काय बघू ते बघतो. चलो, आता आम्ही निघालो आहे. इथून दर्शन वगैरे झालं आमचं आणि निघालो आहे. आणि ही त्यांची समाधी आहे सिद्धरामेश्वरांची. आणि आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही निघालो आहे जायला. सगळं दर्शन वगैरे झालं, आम्ही मंदिर वगैरे एक्सप्लोअर केलं, फिरलो. अँड हे असे, आणि हे जे दिसतात ते माझे चाचू आहेत. सो गाईज, हे लोक खूप पळत आहेत. आणि ही आहे नदी एक लाईक तलाव आहे. हे तलावाच्या मध्ये मिडल ऑफ द मंदिर आहे. हे आहेत माझे चाचू. आणि आता आम्ही निघालो आहे कॅफेला जायला. तेच मी बोलले कॅफेला. आणि आम्ही निघालो आहे. आता माझे चाचू आम्हाला एक्सप्लेन करत आहेत. सो आमचं मंदिर विजिट झालं आहे, आम्ही निघालो आहे. सो आम्ही भेटू तुम्हाला कॅफेमध्ये जाऊन. काय गाईड, सो आता आम्ही आलो आहे इथे. ही आहे कॅफे, ही आहे माझी मावशी. आता आम्ही आलो इकडे. सो बघू तर आम्ही काय काय करू आता, आणि मग निघू. सो असं हे सगळं. आता आम्ही इथं थोडंसं गप्पा वगैरे मारू आणि मग निघू. ओके गाईज, आता आम्ही आलो इथे माझ्या मावशीच्या कॅफेला. आणि आता आम्ही ते काहीतरी खाल्लं, पाणीपुरी खाल्ली. आणि त्यानंतर हे दिलं तिने. आणि हा खातोय. कशी टेस्ट सांग, टेस्ट कशी? मस्त टेस्ट. आणि अजून आहे बनवते ती, बघू. आणि हे बघा आंबे. आणि हा खातोय मस्त, जावई आहे ना. सो गाईज, आता आमचं झालं आहे कॅफेला वगैरे आम्ही जाऊन आलो. तिथं काय 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 खाल्लं वगैरे अँड ऑल. आणि आम्ही मज्जा केली आणि गप्पा मारल्या मावशीसोबत वगैरे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहे रिटर्न घरी. सो आम्ही आता हा गावाला आम्ही आलो, हे सगळं जे शूट केलं हा ब्लॉग इथेच एंड करतोय. हे उद्या कळेल तुम्हाला. हां काय का बंद ब्लॉग आता आम्ही बोलू शकतो की इथंच आम्ही एंड करतोय. सो प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल अँड लाईक अवर व्हिडिओ, सबस्क्राईब अवर चॅनल आणि प्लीज शेअर. सो बाय बाय. बाय बाय. चलो.